भाईंदरमध्ये एअर बॅग उघडल्यानं 25 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला। ही घटना ऐकून अनेकांना धक्का बसला। मात्र अपघातामध्ये जीव वाचवणारी एअर बॅगचा या प्रकरणामध्ये जीवघेणी कशी ठरली आहे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। आणि ही घटना नेमकी का घडली, अशा घटना टाळण्यासाठी वाहन चालकांनी कोणती काळजी घ्यावी आणि कारमधील सेफ्टी सिस्टीम संदर्भात कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये याविषयी पुढारी न्यूजनं ऑटोमोबाईल तज्ज्ञांकडून जाणून घेतलेलं आहे। रिपोर्ट पाहूया। आज आपण एक ड्राईव्ह करतोय, पण हा ड्राईव्ह अत्यंत महत्त्वाचा आहे। ह्याचं कारण मीरा रोडला जी घटना घडली एअरबॅगच्या कारणाने, ती का बरी घडली असेल असा विचार आम्ही केला आणि विचार केला की एक ड्राईव्ह करून एक कार एक्सपर्टला घेऊन ही गोष्ट घडली तरी का असेल। जी गोष्ट आपल्या नजरेत देखील येत नाही ती गोष्ट आपला मृत्यू कसा होऊ शकतो हा प्रश्न पडतोय। आपल्यासोबत सुजित जी आहे, जे कार एक्सपर्ट आहेत आणि आम्हाला एक छोटीशी ड्राईव्ह करतोय। सुजित जी, खूप खूप स्वागत आहे पुढारीवर तुमचं। आणि खऱ्या अर्थानं या ड्राईव्हमध्ये आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ही गोष्ट पहिली घडली तरी का, लोकांनी कुठल्या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे जेव्हा ते गाडी घेतात, मग ती फर्स्ट हँड असो किंवा सेकंड हँड असो। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही घटना ऐकली असेल, तुमच्या कानावर गोष्ट आली असेल, मीरा रोडमध्ये एअरबॅग फुटून खऱ्या अर्थानं गोष्ट घडली। ही गोष्ट का घडली असेल सुजितजी, काय समजलं? जे पण गाडी आता तुम्ही घ्यायला जातात, नवीन असो किंवा सेकंड हँड असो, नवीन गाडी पण तुम्ही बघणार त्याचे पिढ्यासाठी गाडी एकदम सुनसानमध्ये ठेवलं जातात। तिकडे पाणी वगैरे पण भरतो सर, बरोबर। आणि हे जे सेकंड हँड पण गाडी असतात ते टोटल लॉस गाडी जे कंपनीकडून झालेले असतात ते विकत घेतात आणि बनवतात सर। किंवा ते फ्लडिंग पण झालेले असतात, मोठे ॲक्सिडेंट पण झालेले असतात। ठीक आहे, जेव्हा तुम्ही गाडी घेतात सर्वप्रथम त्या गाडीचं तुम्ही हिस्ट्री चेक करा सर। बरोबर। तुम्ही समजा मारुतीच गाडी घेतलं, मी एक्झाम्पल घेतो मारुती, कारण की सर्वात जास्त मारुती विकली जाते तर आपलं इंडियामध्ये। बरोबर। ठीक आहे, तर तुम्ही त्याचं किलोमीटर लोक कमी करून पण विकतात सर, तुम्ही बघितलं असेल तर। बरोबर। आता ती गाडी जेव्हा टोटल लॉस झाली तर टोटल लॉस इन्शुरन्स कंपनी का करते? टोटल लॉस करण्याचं रिझन हे असतो की त्याचं जे IDV व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त खर्च असेल तर ते टोटल लॉस करतात। बरोबर। आणि सेकंड गोष्ट, टोटल लॉस जेव्हा झालेलं असतं तर त्यांना इन्शुरन्स कंपनीला घेणारे भरपूर लोक असतात, सेकंड हँड गाडी घेणार की आप मुझे दे दो। ठीक आहे, ते घेतात आणि त्याला बनवतात। आणि त्याच्यामध्ये जेव्हा टोटल लॉस दोनच कारण असतो, मोठा ऍक्सिडेंट झाला किंवा गाडी फ्लडिंग झाली तर ते तेव्हा इम्पॅक्ट जास्त पडतो गाडीला। बरोबर। ठीक आहे, आता टोटल लॉस झाले आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वगैरे तेच रिफ्रेश करतात आणि तेच रिफ्रेश करून त्याला चमकवतात, गाडीला चमकवतात, टायरला चमकवतात, सीट कवर नवीन टाकून देतात। बाकी मेकॅनिझम मोस्टली तेच असतो सर। बरोबर। कोण जास्त नवीन खर्च करत नाही। जेव्हा गाडी टोटल लॉस झाली आहे, तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे म्हणून ते टोटल लॉस केलेलं आहे सर। राईट। आता तुम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे तर मी बोलतो कुठलीही गाडी घेताना पहिला सर्वप्रथम त्याला स्कॅनिंग करा। जेव्हा तुम्ही स्कॅनिंग करतात आणि स्कॅनिंग केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधलं जे पण हाईट्स आहे ते तुम्हाला स्कॅनरमध्ये दिसतो सर। हां, इकडे जे लाईट असतात ना सर मीटरमध्ये, या मीटरमध्ये हां, त्याला पण किती लोक स्टिकर वगैरे आतमध्ये चिटकून टाकतात की तुम्हाला ते लाईट दिसणारच नाही की बाबा याच्यामध्ये हे प्रॉब्लेम आहे। तुम्हाला आता कसं ब्लँक दिसतोय म्हणजे चांगलं आहे, बरोबर, काय इश्यू नाही, जो पण लाईट येत नाही आहे। बरोबर। तर ते मीटरमध्ये पण गोंधळ करतात सर ते। तर तुम्हाला सर्वप्रथम स्कॅनिंग करायचं आहे आणि स्कॅनिंग करताना तुम्हाला गाडी चालून कमीत कमी 10 ते 12 किलोमीटर बघायचं आहे। 10 ते 12 किलोमीटर? येस, तुम्हाला पटकन 1 किलोमीटर मध्ये थोडी समजतो आणि मी तो बोलतो ते 10-12 किलोमीटरवर भरपूर कमी आहे सर। जेव्हा तुम्ही मोठी गाडी घेतात ना, तुम्हाला कमीत कमी 50-100 किलोमीटर मध्ये तेव्हा माहिती पडतो की काय प्रॉब्लेम येतो की नाही येतोय सर। तुम्हाला एवढंच 2 किलोमीटर मध्ये काही माहिती पडत नाही सर। सुजित, सगळ्यात पहिल्यांदा ना आपण आता एअरबॅग विषयी बोलूया। हा, एअरबॅग हा विषय आपल्या सेफ्टीसाठी आहे। येस, ड्रायव्हरच्या सेफ्टीसाठी आणि बाजूला बसणाऱ्या प्रत्येकाच्या आणि मागच्या पण। हो। एअरबॅग कडे आता इकडे लिहिलंय एअरबॅग आहे, बरोबर? मी काय एअरबॅग पर्सनली बघितली नाहीये। बरोबर। त्या एअरबॅगच्या या सगळ्या कारणांनी आता तुम्ही जे मीटर म्हणताय हे मला तरी दिसतंय, बरोबर? जी गोष्ट मला दिसत नाहीये, दिसत नाही, बरोबर, सामान्य माणसाला समजणारच नाही, बरोबर? आता तुम्ही त्याच्यातले तज्ञ आहात, तुम्ही कार एक्सपर्ट आहात म्हणून तुम्हाला माहिती आहे। येस। तर या कार एक्सपर्टला जर मी विचारलं की ही एअरबॅग ह्याच्यात काय काय लक्ष दिलं पाहिजे लोकांनी जेव्हा ते लोक नवीन गाडी घेतात किंवा सेकंड हँड गाडी घेतात? जेव्हा सर तुम्ही नवीन किंवा सेकंड हँड गाडी घेता येते ना, नवीन गाडीमध्ये तर मोस्टली तुमची गाडी वॉरंटीमध्ये असते सर, पहिली गोष्ट। बरोबर। 2 वर्ष कमीत कमी असतोच। बरोबर। सेकंड हँड गाडीची कोणी तुम्हाला वॉरंटी सांगतच नाही, उलट त्याच्यामध्ये लपवला जातो जे प्रॉब्लेम असतो।
बरोबर. आज कोणी विकली आहे तर दोनच रिझन असतो की त्याला जास्त त्रास देत असेल किंवा त्याची काहीतरी मजबुरी असेल की मला आता परवडत नाही, मला नाही पाहिजे, मी विकत टाकतो. बरोबर. ठीक आहे सर. तर जेव्हा तुम्ही आता बोलताय ना, तर मी परत शब्द बोलतो की सर्वप्रथम स्कॅनिंगच करावं लागतो सर. स्कॅनिंगनेच आपल्याला डोळ्यांनी हे सर्व गोष्टी पटकन माहिती पडणार नाही. जेव्हा तुम्ही स्कॅनर लावतात, स्कॅनर लावल्यानंतर आम्ही स्वतः मला प्रॉब्लेम बघायचा असेल तर मी ड्राईव्ह करतो आणि त्याच्यामध्ये त्याचे रिडिंग्स येतात. बरोबर. की हे फंक्शन प्रॉपरली होतोय की नाही होतोय. राईट. तर ते फंक्शन आपण बघितलं त्याने आपल्याला समजेल की हे गोष्टी आपली ओके आहे की नाही आहे. नाही. बरोबर. सेकंड गोष्ट, जेव्हा हे तुमची गाडी फ्लडिंग वगैरे असतात, आता तुम्ही एअरबॅगचे जे युनिट असतात, मोस्टली जे टेक्निशियन पण असतात ते पण डोळ्यांनी सांगू शकत नाही की सर हे फ्लडिंग आहे की काय आहे. बरोबर आहे. तर त्याला फिजिकली ऍक्च्युली ओपन करूनच आपण बघू शकतो. किंवा Right. जे एक्सपर्ट असतात त्यांना पटकन समजतो कंडिशन बघून की याच्यामध्ये वॉटर लॉगिंग झालेलं आहे बरोबर. आणि हे खराब झालेलं बरोबर. आहे. बरोबर. आता तुमचं जे तुम्ही बोलले ना मीरा रोडला जे झालेलं आहे ऍक्सिडेंट सर, तर त्याच्यामध्ये ती गाडी आहे, माझं मत आहे की ती गाडी फ्लडिंग झालेली गाडी आहे सर. फ्लडिंग म्हणजे पाण्यामध्ये डुबलेली गाडी आहे. बरोबर. त्याला रिफ्रेश करून विकायला ठेवलेली असेल राईट. आणि त्याचं जे सर्किट असेल त्या टायमापर्यंत आतापर्यंत कधी शॉर्ट झालाच नव्हता. आणि त्या टायमाला जेव्हा कस्टमर तो बसलाय बघणारा किंवा तो मालक जे होता, जेव्हा इग्निशन ऑन केला त्याला डायरेक्ट, आणि वॉटर जे असतो सर त्याला डायरेक्ट करंट जातो सर. राईट. आणि तेव्हाच तो ओपन झाला सर. शॉर्ट सर्किटमुळे ते ओपन झाले सर. अच्छा. ओके. त्याच्यामध्ये तुमचं एअरबॅग जे असतात त्याच्यामध्ये गॅस असतं सर, आणि त्याला इम्पॅक्ट सेन्सर करून पुढे असतो. बरोबर. जेव्हा त्याला पण एक लिमिट असते की एवढ्या लिमिटला जेव्हा तो धक्का लागणार राईट. तेव्हा तो एअरबॅगला एक प्रोसेस जातो की Exactly. पटकन तुमचा गॅस ओपन होतो आणि तुमच्या अंगावर येतो सर. बरोबर. की तुम्ही ना पुढे जायला पाहिजे ना मागे जायला पाहिजे. बरोबर. बरोबर. काही काही बॅग एअरबॅग साईडला पण असतो सर, तुमच्या साईडला पण असतात. बरोबर. ते हे चेक करण्याचा मेन हेच आहे की तुम्ही सर्वात सिंपल स्कॅनर लावा, तुम्हाला सर्व सिस्टम समजेल सर. ते तुम्ही डोळ्यांनी बघू शकतच नाही सर. राईट. आता ना मला आपण आता बोलतोय, आपण रस्त्यावर हे करतोय, तुम्ही आता जस्ट म्हणालात की प्रत्येकाच्या गाडीच्या गोष्टी वेगळ्या असतील ना टेक्निकल. हा. येस. म्हणजे आता ब्रँड टू ब्रँड आपण बघितलं तर ब्रँड टू ब्रँड गोष्टी वेगळ्या असतात. हा. जर मी तुम्हाला विचारलं की अशा टॉप 5 गोष्टी हा. जी ब्रँड व्यतिरिक्त असेल, म्हणजे मारुती असो, टोयोटा असो, होंडा असो, काही असो, ती 5 गोष्टी एक व्यक्ती जो गाडी घ्यायला जातोय हा. त्यांनी या 5 गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे. Okay. मला 1, 2, 3, 4, 5 या महत्वाच्या 5 गोष्टी आहेत जे तुम्ही उद्या गाडी घ्यायला जाल हा. किंवा कोणी सर्वसामान्य जाईल. तुम्ही तर कार एक्सपर्ट आहात, Yes. पण तुमच्या व्यतिरिक्त जो माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे हा. हा. त्यांनी या 5 गोष्टीवर लक्ष द्यावं. ओके. तर सर्वप्रथम इंजिनचा किलोमीटर इम्पॉर्टंट आहे सर. 1 किलोमीटर. बरोबर. जास्त किलोमीटर चालले म्हणजे इंटरनली इंजिनचा फ्रिक्शन झाला आहे, टायरचा बरोबर. फ्रिक्शन झाला आहे, तुमचा ब्रेक पॅड, डिस्क, लायनर, हँड ब्रेक, केबल, जे जुने वायर्स असतात त्यांचं फ्रिक्शन झालेलं आहे. राईट. सेकंड, इंजिन कधी ओपन केलंय की त्याचा ऍक्सिडेंट वर्क झालंय की नाही बॉडीचा, ते तुम्हाला बघायचं आहे सर. राईट. थर्ड, त्याचं जे किलोमीटर इकडे दाखवतोय तुम्हाला ते ऍक्च्युअल किलोमीटर आहे की नाही ते सर्व इम्पॉर्टंट आहे सर. लोक टुरिस्टची गाडी वापरतात, मी परत एक शब्द बोलतो, टुरिस्टची गाडी वापरतात, त्याला पर्सनली करतात, किलोमीटर करतात आणि गाडी विकतात. Right. आणि टुरिस्टची गाडी 3-3 लाख 4-4 लाख चाललेली असतात सर. बरोबर. मग त्याला परत कलर वगैरे मारून चकाचक करून पब्लिक समोर ठेवतात आणि मोस्टली पीपलला काय ते समजून येतो की बरोबर. गाडी फर्स्ट क्लास आहे. राईट. टुरिस्टची गाडी सर किती किलोमीटर म्हणजे आज 6 ते 8 इयर मध्ये सर गाडी संपते सर कम्प्लिटली. त्याच्यामध्ये खोकलपणा होऊन जातो. बरोबर. बरोबर. आता जसं मग तुमचं क्लच बरोबर आहे की नाही आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. तर हे सर्व म्हणजे मोस्टली गोष्ट असतात सर त्याच्यामध्ये. या गोष्टी लक्ष का दिलं पाहिजे, कारण एकंदर पाहायला गेलं तर गाडी जी आपल्याकडे येते ती गाडी आपल्याकडे आपल्या घराची वस्तू म्हणून येत नाही तर आपल्या आयुष्याची वस्तू म्हणून येते. येस. ॲग्री. आणि त्यासाठी आज आपण सुजितजींना इन्व्हाइट केलं होतं. आपण छोटीशी ड्राईव्ह केली इथं याच कारणाने की कुठे ना कुठे आज तुम्ही सुद्धा गाडी घेत असाल, गाडीचं खप होणं महत्वाचं नाही पण आपलं आयुष्य राहणं महत्वाचं आहे. येस. आयुष्य असेल तर आपण 10 गाडी घेऊ शकतो. 10 गाडी घेऊ शकतो. आणि हे जे सुजितजी म्हटले की सगळ्यात पहिल्यांदा किलोमीटर्स, त्याच्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीयेत त्या गोष्टीवर लक्ष देणं, त्याचा स्कॅन करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.
गाडी जर तुम्ही सेकंड हँड घेत असाल तर ते सेकंड हँड गाडीचे घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेकंड हँड गाडी किती चाललेली आहे, येस किती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, किती लोकांनी वापरलेली आहे, येस ती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींना लक्ष देत असताना तुम्ही गाडी घेत असताना या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या आणि तुमचा प्रवास सुखकर होईल ह्याची जबाबदारी तुम्ही घ्या. कारण कुठलीही गाडी शेवटी ती एक मशीन आहे, येस त्या मशीनची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. सुजितजी Yes, खूप yes. धन्यवाद, थँक्यू. आमच्या Thank you. सोबत तुम्ही आलात आणि एक छोटीशी तुम्ही आम्हाला मुलाखत दिली.